1949 साली महाबोधी बुद्ध विहार जे आहे महाविहार बिहारचं त्या ठिकाणी कमिटी स्थापन करण्यात आली होती, जिथे 2 बौद्ध 2 हिंदू आणि 1 जिल्हाधिकारी अशा 5 लोकांची कमिटी स्थापन करण्यात आली होती। आणि त्यानंतर वारंवार हिंदूंकडून अतिक्रमण झाल्याचं पाहायला मिळत होतं, अशी तक्रार देखील बौद्ध अनुयायांकडून करण्यात येत होती। आणि त्यामुळे आता ते अतिक्रमण ही पूर्णपणे बौद्धांच्या हाती ही कमिटी असावी, पूर्णपणे अधिकार जो आहे महाबोधी महाविहारावर हा बौद्धांचा अधिकार असावा, यासाठी देशभरात जे आहेत विशेषतः भारतभर आंदोलनं सुरू आहेत। आणि त्या आंदोलनाचेच आज एक भाग म्हणून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने आंदोलन उभारलं आहे आझाद मैदानावर। या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासूनच जे आंबेडकरी आणि बौद्ध समाजाचे काही अनुयायी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता माझ्या मागे शेकडो आंदोलक जे आहेत ते मुंबई आणि उपनगरांमधून, त्याचबरोबर मुंबई लगत असलेल्या काही शहरांमधून जसं पुणे नाशिक या ठिकाणाहून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। असे मुंबई आणि मुंबईच्या पुणे म्हणू नका किंवा पनवेल म्हणू नका, नवी मुंबई म्हणू नका, कल्याण म्हणू नका, ठाणे म्हणू नका, या सगळीकडून बौद्ध अनुयायी जे आहेत आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। सकाळपासूनच या ठिकाणी आलेले आहेत, महिलांपासून तरुणांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत जे आहेत त्याचबरोबर करावा 1991 त्यांच्याकडून हे आंदोलन, त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभारण्यात आलेले आहे। सकाळपासून सकाळी 10 वाजल्यापासूनच मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील या ठिकाणी आलेला आहे। यांच्या मागणीला आणि आंबेडकरी समाजाकडून एकत्र येऊन या ठिकाणी मिळलं पाहिजे आणि हा संघर्ष आमचा नेहमी चालूच राहणार आणि सरकारला त्या आमचं आव्हान आहे। बीटी एक्ट रद्द करो, रद्द करो, रद्द करो। बीटी एक्ट रद्द करो, रद्द करो, रद्द करो। महाबोधी विहार मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो। महाबोधी विहार मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो। भीमराव साहेब आंबेडकरांचा हे जे नारे तुम्ही ऐकताय ते आहेत बिहारच्या महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनासाठी। आणि ते नारे आहेत कारण बौद्धांची पूर्णपणे कमिटी स्थापन करावी यासाठीचा हा लढा आहे आणि त्यासाठीच्या घोषणा आहेत। आणि इथे हजारो संख्येने लोक जे आहेत, शेकडो लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आपल्या मागेही काही लोक आहेत, त्यांना देखील विचारूया त्यांची काय नेमकी मागणी आहे, काय नेमकी मागणी आहे। आता सध्या बौद्धांच्या ज्या पवित्र स्थळावर जे आहे अतिक्रमण केलं जात आहे, हिंदुआंचा अधिकार तिकडे दाखवला जातोय, तुमच्या काय भावना आहेत त्याबद्दल? आमच्या याच भावना आहेत की जसं मुसलमानांची मस्जिद मुसलमानांच्या ताब्यात आहे, ख्रिश्चनांचं चर्च हे ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, हिंदूंची मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहेत, तर बौद्धांची बुद्ध विहार ही बौद्धांच्या ताब्यात आली पाहिजेत। आणि हे तथागत भगवान बुद्धांनी ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त केलं ते जगाचे जगद्गुरु तथागत भगवान बुद्धांचे महाबोधी विहार हे जगातल्या बौद्धांचं अतिशय पवित्र पूज्य स्थान आहे, ते मुक्त झालं पाहिजे। त्या ठिकाणी काही ब्राह्मण्यवादी लोक घुसलेले आहेत, त्यांना बाहेर काढायचं आहे आणि बुद्ध विहार ते मुक्त झालं पाहिजे। याच मागणीसाठी आम्ही गेल्या 1891 पासून ते आज तागायत ही लढत चालू आहे। आणि म्हणून या लढतीमध्ये आता आंबेडकरी परिवार उतरलेला आहे। निश्चित आहे ते महाबोधी विहार मुक्त झाल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाहीत, ही आमची मागणी आहे। सरकारने यावर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ही मागणी आमची पूर्ण करावी, एवढंच आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। आणि त्यासाठी हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। ते सर्वांची ती अस्मिता आहे आणि ज्या पद्धतीने आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकांची धार्मिक स्थळं ही त्यांच्या ताब्यामध्ये आहेत। मग महाबोधी बुद्ध विहारच का इतरांच्या ताब्यामध्ये आहे? जी मनोवादी जी काही संघटना आहे त्यांच्या ताब्यात काय? हा जो 1949ला बिहार सरकारने बीटी एक्ट बनवलेला आहे महाबोधी बुद्ध विहाराच्या संदर्भात, तो अतिशय जाचक आहे की ज्यामध्ये 9 सदस्य असून त्यातील 5 सदस्य हे इतर धर्मीय आहेत आणि 4 सदस्य ही बौद्ध धर्मीय आहेत। आणि म्हणून जेव्हा पण तिथे काही निर्णय घेतले जातात हे निर्णय बौद्धांच्या विरोधी लागतात आणि त्यामुळे त्यांची मेजॉरिटी असल्या कारणाने हे बुद्ध विहार किंवा त्यातील जो काही येणारी जी काही मिळकत आहे या मिळकतीसाठी ही लढाई आहे की जी अस्मिता आमची आहे की आज त्या ठिकाणी विश्वातील लोक येतात आणि त्या ठिकाणी भरपूर असं धम्मदान येतात। आणि म्हणून आज फेब्रुवारी महिन्यापासून हे आंदोलन चालू आहे, नव्हे तर
34 वर्षापासून अनागरिक धम्मपालनपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, परंतु आजपर्यंत बौद्धांना न्याय मिळत नाहीये आणि त्यांचा डोळा फक्त येणाऱ्या या धम्मदानावर, या पैशांवर आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की ज्या पद्धतीने इतर धर्मियांची धार्मिक स्थळ त्यांच्या ताब्यामध्ये आहेत, तसा ते बुद्ध विहार, महाबोधी विहार, ज्या ठिकाणी बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झालेले आहे, त्यांनी मानवाच्या हिताचा आणि दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. हे महाबोधी विहार आमच्या अस्मितेचा, इथून पुढे जोपर्यंत हे आमच्या ताब्यामध्ये येत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू राहणार आहे. हे जे काही झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे, मग केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, महाराष्ट्र सरकार हो, यांनी डोळ्यावर पांघरून घेतलेलं आहे आणि हे डोळ्यावर घेतलेलं पांघरून त्यांना सर्व परिस्थिती दिसत आहे. परंतु तुमच्यासारखा मीडिया जो आहे तो याला न्याय देत आहे, परंतु इतर मनोवादी जो मीडिया आहे तो मात्र डोळेझाकपणे या ठिकाणी आमच्या मागण्या इतरांसमोर आणत नाही आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार होत नसल्या कारणाने आम्हाला ही आंदोलनं करावी लागत आहे. आज भीमराव साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांनी या मुद्द्याला हात घातलेला आहे. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, अतिशय फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आज त्यांनी ही चळवळ उभी केलेली आहे. मागे बनते विनाचार्यांच्या मार्फत आणि डॉक्टर भीमरावांच्या मार्फत दीक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी दादर इथपर्यंत जी रॅली काढली होती, या आंदोलनाच्या संदर्भात ही रॅली देखील आम्ही यशस्वीपणे पार पाडलेली आहे. आणि म्हणून आमच्या मागण्या या केंद्र सरकारपर्यंत, बिहार सरकारपर्यंत आणि महाराष्ट्र सरकारला जाग करण्यासाठी या मागण्या आमच्या या ठिकाणी देण्यासाठी आम्ही हा जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. बुद्ध जो आहे तो शांतीचं प्रतीक आहे, क्रांतीचं प्रतीक आहे. मात्र याच बौद्ध ठिकाणी काही दिवसांपूर्वी भिक्खूंना किंवा आंदोलन जे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होती त्या आंदोलकांना देखील मारहाण केली गेली एका विशिष्ट वर्गाकडून. काय सांगाल, अशा शांतीच्या ठिकाणी ज्यावेळेस मारहाण होते त्यांच्यावर कारवाई झाली की नाही, किंवा जर कारवाई झाली नसेल तर मग या गोष्टी का उद्भवतात? हे जे काही घडत आहे की जे शांततेने, म्हणजे बुद्धांनी जगाला शांतीचा मार्ग दिलेला आहे, फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण विश्वातील जे काही मानव आहेत, या मानवाला प्रथम शांतीचा आणि दुःखमुक्तीचा मार्ग देणारे हे प्रथम गुरु, प्रथम मानव हे तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत. आणि मग जर त्यांनी शांतीचा मार्ग आम्हाला दिलाय तर त्याचं आम्हाला या ठिकाणी अनुकरण करणं गरजेचं आहे. आणि त्या मार्गाने आम्ही आंदोलन करत असताना हे मनोवादी विचाराचं जे सरकार आहे की जी दडपशाही करत आहे, आम्हाला दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, आमच्या मागण्या पूर्ण होऊ नयेत यासाठी हे सर्व काही षडयंत्र त्यांचं चाललेलं आहे. आणि म्हणून महाबोधी विहारामध्ये जे त्या ठिकाणी बनतेगण आंदोलन करत आहे की त्यांना अगदी जेलमध्ये टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हे जाणून बुजून करत आहे, हे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि आमची जी काही मागणी आहे ही त्या सरकारपर्यंत, मग ते पंतप्रधान असतील ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त आम्ही शुभेच्छा न देता त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. कारण चैत्यभूमीला आल्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीच्या दिनी श्रद्धांजली अर्पण करा एवढं देखील भान या पंतप्रधानांना, या प्रधानमंत्र्यांना नाही. आणि म्हणून आम्ही त्यांचे आज या ठिकाणी श्रद्धांजली त्यांना अर्पण करत आहोत या आमच्या सर्व समुदायाच्या मार्फत. नक्कीच. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हा आक्रोश आहे, तरी सुद्धा शांततेच्या मार्गाने जो आहे ते या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मात्र सरकारवर एका पद्धतीचा रोष या ठिकाणी आंदोलकांचा पाहायला मिळतोय. कारण महाबोधी बुद्ध विहार हा लवकरात लवकर हा बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा एवढी एकच मागणी या ठिकाणी या आंदोलकांकडून करण्यात येते. काय सांगाल साहेब, नेमकी काय भूमिका आहे तुमची या आंदोलनाला घेऊन? कारण गेले बरेच महिने झालं हे आंदोलन सुरू आहे, सतत आंदोलन होत आहे, मात्र अजूनही न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काय सांगाल? गेल्या 3 ते 4 महिन्यापासून महाबोधी बुद्ध विहाराचं आंदोलन बुद्धगयेमध्ये येथे सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या झाल्या देशातल्या अनेक भागामध्ये छोट्या संख्येने सुरू आहे, जेणेकरून सरकारला जाग यावी, लोकांना हा संदेश द्यावा की महाबोधी बुद्ध विहार हे आपण त्याची मागणी करतोय, हे भगवान गौतम बुद्धाची एनलाइटमेंट मिळालेली, संबोधी मिळालेली भूमी आहे. सम्राट अशोकाने 2000 वर्षापूर्वी हे महाबोधी बुद्ध विहाराची निर्मिती केली. हा संदेश देण्याचा इश्यू आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर सरकारला आमच्या भावना किती तीव्र आहे या महाबोधी बुद्ध विहारासाठी हे देखील आम्ही दाखवून दिलेलं आहे.
BT ॲक्टच्या माध्यमामधून त्याच्यावरती जी व्यवस्था आहे तो BT ॲक्ट रद्द करावा. तो बिहार गव्हर्नमेंटचा आहे, त्याच्यामध्ये 5 हिंदू आणि 4 बौद्ध आहेत. ते बौद्ध काय ते मनुवादी मानसिकतेचे असल्यामुळे त्यांना मी बौद्ध मानत नाही. अनेक मोर्चे वगैरे मुंबई आणि ह्या परिसरामध्ये निघाले, पण भारतीय बौद्ध महासभा जी मातृ संघटना आहे भारतीय बौद्धांची, एक मोठा मोर्चा काढावा आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं लक्ष याच्यावरती द्यावं, यासाठी आज मोठ्या संख्येने लोक आज आली होती. ते देखील आपल्या भावना किती तीव्र आहेत हे दाखवण्याचा वादी आहे. जेथे जेथे बौद्ध समाज आहे त्या प्रत्येक जणाची आज सुप्त इच्छा आहे की महाबोधी बुद्धविहार हे आमच्या ताब्यात याईल. बुद्ध पौर्णिमेला आम्ही देखील महाबोधी बुद्धविहाराच्या तिथे आंदोलन करत होतो. मोठ्या संख्येने आम्ही आंदोलनातून महाबोधी बुद्धविहाराकडे गेलो. चित्र बघितलं ते विचित्र होतं आहे, परंतु त्यांचं पूर्णतः हिंदुत्व असं घडलेलं आहे त्यांच्याकडून. त्याने कुठली तरी पूजा अर्चा तिथे हिंदू पद्धतीने तेथे केली, अशा प्रकारच्या घटना तिथे घडत आहेत. म्हणून ह्या आंबेडकरवादी बौद्धांचा आक्रोश खूप मोठ्या संख्येने आहे. सरकारला आपल्या आवाज इंडियाच्या माध्यमातून मी कळवू इच्छितो, हे बौद्ध धर्मीय माणसं आहे, शांततेप्रेमी आहे, न्यायप्रेमी आहेत. जर उद्रेक झाला तर संपूर्ण देशामध्ये उद्रेक होईल आणि तो उद्रेक शमवणं सरकारला खूप भारी पडेल. नमो बुद्धाय, जय भीम. खरं तर अजून एक प्रश्न होता. खरं तर बिहार म्हटल्यावर विहारच येते खरं तर शब्द, पण तिथून बिहार आलाय आणि तिथे सम्राट अशोकांनी सर्वात जास्त बुद्ध विहार म्हणा किंवा बौद्ध या अशा वास्तू असताना देखील अनेक वेळा बिहारमध्ये जे आहे ते नुकसान केलं गेलं आहे बौद्ध स्थळांचं. मात्र आता जी महाबोधी बुद्ध विहार आहे जिथे बुद्धी प्राप्ती झाली होती बुद्धांना, त्या ठिकाणी अशा गोष्टी होतात. त्यामुळे जगभरातून तुम्हाला साथ मिळते. यात तुमच्यासोबत या आंदोलनात कोण कोण सामील आहे? मी आता माझ्या उद्बोधन भाषणामध्ये म्हटलं की या आंदोलनाची कक्षा आता वाढत चाललेली. उत्तर भारतमध्ये आणि हिंदी भाषिक बेल्टमध्ये जे सैनी समाज आहे, कुशवा समाज आहे, मोरिया समाज आहे, हे सर्व आज ह्या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. ते बौद्ध धर्मी आहेत. त्यांचे बौद्ध भिक्खू हे आमच्याबरोबर आहेत. सुमित रत्न महाबोधी बुद्धविहार मोर्या समाजाची संपूर्ण हे बघतायत, कुशवा समाजाचे भिक्खू आहेत ते बघतायत. म्हणून या आंदोलनाची व्याप्ती आता मोठी झालेली आहे. सरकारवरती दबाव आहे. इंटरनॅशनली देखील सरकारवरती दबाव पडत आहे की हे महाबोधी बुद्धविहार हे मुक्त करावं. कारण अनेक करोडोचा फंड येतो, परंतु त्याचं डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे. कुठल्याही प्रकार मोदीजी यांची जो मतदारसंघ आहे पार्लमेंटचा, त्या वाराचं हे करत नाही. बिहार ही आमच्यासाठी खूप पवित्र स्टेट आहे, भूमी आहे. महाराष्ट्रातल्या झाल्या देशातल्या अनेक भागामध्ये छोट्या संख्येने हे आंदोलन सुरू आहे, जेणेकरून सरकारला जाग यावी, लोकांना हा संदेश जावा की महाबोधी बुद्धविहार हे आपण त्याची मागणी करतोय. हे भगवान गौतम बुद्धाची एनलाइटमेंट मिळालेली, संबोधी मिळालेली भूमी आहे. सम्राट अशोकाने 2000 वर्षापूर्वी हे महाबोधी बुद्धविहाराची निर्मिती केली. हा संदेश देण्याचा इश्यू आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर सरकारला आमच्या भावना किती तीव्र आहेत या महाबोधी बुद्धविहारासाठी हे देखील आम्ही दाखवून दिलेलं आहे. BT ॲक्टच्या माध्यमामधून त्याच्यावरती जी व्यवस्था आहे तो BT ॲक्ट रद्द करावा. तो बिहार गव्हर्नमेंटचा आहे, त्याच्यामध्ये 5 हिंदू आणि 4 बौद्ध आहेत. पण ते 4ही बौद्ध काय ते मनुवादी मानसिकतेचे असल्यामुळे त्यांना मी बौद्ध मानत नाही. आज अनेक मोर्चे वगैरे मुंबई आणि ह्या परिसरामध्ये निघाले, पण भारतीय बौद्ध महासभा जी मातृ संघटना आहे भारतीय बौद्धांची, एक मोठा मोर्चा काढावा आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जी केस पेंडिंग आहे तेथे देखील आपल्या भावना किती तीव्र आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. देशामधील जिथे जिथे आहे
त्या प्रत्येक जणाची आज सुप्त इच्छा आहे की महाबोधी बुद्धविहार हे आमच्या ताब्यात यायला पाहिजे. जे बुद्ध पौर्णिमेलाच 12 मेला बुद्ध पौर्णिमेला आम्ही देखील महाबोधी बुद्धविहाराच्या इथे आंदोलन करत होतो. मोठ्या संख्येने आम्ही आंदोलनातून महाबोधी बुद्धविहाराकडे गेलो. चित्र बघितलं ते विचित्र होतं अगदी. आम्ही तेथून निघून गेल्यानंतर काही संघटना आले, तेथील राज्यपाल आले, जे मुस्लिम समाजाचे राज्यपाल आहेत, परंतु त्यांचं पूर्णतः हिंदुत्व असं घडलेलं आहे त्यांच्याकडून. त्यांनी कुठली तरी पूजा अर्चा तिथे हिंदू पद्धतीने तेथे केली. अशा प्रकारच्या घटना तेथे घडत आहेत. म्हणून ह्या आंबेडकरवादी बौद्धांचा आक्रोश खूप मोठ्या संख्येने आहे. सरकारला आपल्या आवाज इंडियाच्या माध्यमातून मी कळवू इच्छितो, हे बौद्ध धर्मीय माणसं आहे, शांततेप्रेमी आहे, न्यायप्रेमी आहेत. जर उद्रेक झाला तर संपूर्ण देशामध्ये उद्रेक होईल आणि तो उद्रेक शमवणं सरकारला खूप भारी पडेल. नमो बुद्धाय, जय भीम. प्रश्न होता. खरं तर बिहार म्हटल्यावर विहारच येते खरं तर शब्द, पण तिथून बिहार आलाय आणि तिथे सम्राट अशोकांनी सर्वात जास्त बुद्ध विहार म्हणा किंवा बौद्ध या अशा वास्तू असताना देखील अनेक वेळा बिहारमध्ये जे आहे ते नुकसान केलं गेलं आहे बौद्ध स्थळांचं. मात्र आता जी महाबोधी बुद्ध विहार आहे जिथे बुद्धी प्राप्ती झाली होती बुद्धांना, त्या ठिकाणी अशा गोष्टी होतात. त्यामुळे जगभरातून तुम्हाला साथ मिळते. यात तुमच्यासोबत या आंदोलनात कोण कोण सामील आहे? मी आता माझ्या उद्बोधन भाषणामध्ये म्हटलं की या आंदोलनाची कक्षा आता वाढत चाललेली. उत्तर भारतमध्ये आणि हिंदी भाषिक बेल्टमध्ये जे सैनी समाज आहे, कुशवा समाज आहे, मोरिया समाज आहे, हे सर्व आज ह्या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. ते बौद्ध धर्मीय आहेत. त्यांचे बौद्ध भिक्खू हे आमच्याबरोबर आहेत. सुमित रत्न म्हणून आहेत, ते त्यांचं सुमित रत्न आहेत, ते त्यांचं भंते सुमित रत्न महाथेरो, ते त्यांचं संपूर्ण महाबोधी बुद्धविहार मोर्या समाजाची संपूर्ण हे बघतायत. कुशवा समाजाचे भिक्खू आहेत, ते बघतायत. म्हणून या आंदोलनाची व्याप्ती आता मोठी झालेली आहे. सरकारवरती दबाव आहे. इंटरनॅशनली देखील सरकारवरती दबाव पडत आहे की हे महाबोधी बुद्धविहार हे मुक्त करावं. कारण अनेक करोडोचा फंड येतो, परंतु त्याचं डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे. कुठल्याही प्रकारची तिथे व्यवस्था नाही आहे. वाराणसी जी आमचे प्राईम मिनिस्टर मोदीजी यांची जो मतदारसंघ आहे पार्लमेंटचा, त्या वाराणसीमध्ये देखील बघितलं की तेथे देखील डेव्हलपमेंट नाही. करोडोचा फंड हा बौद्ध राष्ट्राच्या गौतम बुद्धाची भूमी ह्याच्यासाठी लोक येतात आणि करोडोचा फंड इथे जमा होतो, तरी देखील ह्याचं हे करत नाही. बिहार ही आमच्यासाठी खूप पवित्र स्टेट आहे, भूमी आहे. स्टेट नाही म्हणा, भूमी आहे. भगवान गौतम बुद्धाची एनलाइनमेंट संबोधी तिथे प्राप्त झालेली आहे. सम्राट अशोकाची भूमी आहे. हे बिहार नसून विहार होतं, त्याचा अपभ्रम होऊन हे बिहार झालेलं आहे. बिहारला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त व्हावं ह्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एक साजिश आहे. जिथे जिथे भगवान गौतम बुद्ध गेले, जिथे जिथे ह्या पवित्र स्थळ आहेत, बिहार असेल, ओरिसा असेल, ही जाणून बुजून स्टेट ही मागे ठेवण्यात आलेली आहेत. तेथील लोकांना गरीब बनवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं षडयंत्र या देशामध्ये आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही देखील सत्तेवरती जाऊ आणि हे सगळं चित्र बदलण्याचा प्रयत्न करतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान.